नमस्कार. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह झाला. त्याला आता 4-5 दिवस उलटून गेले. विवाहाच्या आधीपासून आणि विवाहाच्या नंतर या विवाहासंबंधी माध्यमांमधून आणि समाज माध्यमांमधून भरपूर चर्वितचर्वण झालं. अनेक लोकांनी त्याच्यात अनेक मतं मांडली. त्याचे जर मुख्यतः 2 भाग करायचे झाले तर एक, त्या विवाहामध्ये जो काय खर्च केला त्याचं समर्थन करणारी मंडळी आहेत. ही मंडळी यांचं मुख्य म्हणणं असं आहे की तो त्यांचा पैसा आहे, आपल्या मुलाच्या विवाहावर किती खर्च करायचा हा त्यांचा विषय आहे, त्यामुळे टीका करण्यासारखं काहीच नाही. त्यांनी 40 दिवस भंडारा चालवला. 9,000 लोक रोज त्यात जेवत होते आणि त्यात पौष्टिक अन्न दिलं जात होतं. काहींनी मग त्यांनी सेवा कार्य म्हणून पालघर मधल्या किती जोडप्यांचे सामूहिक विवाह लावले आणि त्यांना कसे सोन्या चांदीचे दागिने दिले, त्यांना कसं वर्षभराचं घरगुती सामान दिलं, अप्लायन्सेस दिले आणि काही रोख रक्कम दिली हे सांगतात. दुसरीकडे एवढा पैसा हा जर लोकांच्यात वाटला असता तर दरडोई किती पैसा भारतातल्या लोकांना मिळाला असता त्याचं गणित मांडून दाखवतात. असे मुख्यतः 2 भाग आहेत. आता या विवाहामध्ये सगळ्या प्रकारची मोठमोठी मंडळी निमंत्रित होते. सिनेकलाकार होते, खेळाडू होते, साधू संत होते आणि राजकीय व्यक्तिमत्व देखील होते. मग सगळ्या पक्षांचे राजनीतिक, जवळजवळ सगळ्या म्हणणं चुकीचं राहील, पण जवळजवळ सर्व पक्षांचे राजनीतिक नेते सहपरिवार तिथे उपस्थित राहिले होते. पण तो आजचा विषय नाहीये. याच्यामधलं जे एक वाक्य आहे, एवढा पैसा जर लोकांच्यात वाटला असता तर प्रत्येक माणसाला भारतामध्ये दरडोई इतके पैसे मिळाले असते. हे जे वाक्य आहे हे समाजवादी मानसिकता दर्शवणारं वाक्य आहे. फुकट काय काय मिळेल त्याच्यावर नजर. आम्ही मेहनत करून आमचा पैसा मिळवू हे नाही, फुकट काय देणार, ही फुकटची जी मानसिकता आहे. त्यामुळे मग एक बाजूला समाजवादी मानसिकता, एका बाजूला भांडवलशाही मानसिकता. समाजवादी मानसिकता जोपणारी मंडळी आज आपल्या देशामध्ये बहुतांश मंडळी महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकरांचं देखील नाव घेतात समाजवादाचं समर्थन करताना. पण इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघेही समाजवादाचं समर्थन करत नसत, विरोध करत असत. तशी त्यांची भाषणं, त्यांची वक्तव्य, त्यांची पुस्तकं, पत्रव्यवहार यामधनं ते सगळं पाहायला मिळतं. महात्मा गांधी गेल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींचं नाव घेत घेत स्तुती करत करत महात्मा गांधींना जो समाजवाद नको होता तो समाजवादच या देशामध्ये आणला आणि जवळजवळ 1990-92 पर्यंत पहिली 35-40 वर्ष या देशामध्ये समाजवाद 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 असं बिंबवलं गेलं. आणीबाणीच्या काळात तर ते समाजवाद हा शब्द घटनेमध्ये देखील इंदिरा गांधींनी आणला आणि भारतीय समाजाच्या मानगुटीवर समाजवादाचं भूत बसवलं. आणि मग हे समाजवादाचं भूत जे आहे हे आम्हाला फुकट काय काय मिळणार अशा अर्थाचं ते भूत आहे. त्याचा परिणाम असा झाला की 1990 साली भारताला आपलं 47 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये बंधक म्हणून ठेवावं लागलं आणि कर्ज घ्यावं लागलं.
त्यानंतर मग नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या खजिन्यामध्ये काही दिवसच चालेल एवढाच पैसा आहे. आणि म्हणून त्यांनी जो पहिला अर्थसंकल्प आणला, मनमोहन सिंग हे भूतपूर्व रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, हार्वर्डमधनं शिकून आलेले अर्थतज्ञ, त्यांना अर्थमंत्री बनवलं आणि त्यांच्या करवी खुली अर्थव्यवस्था असलेला अर्थसंकल्प करवून घेतला. खरं तर अशी पण माहिती आहे की मनमोहन सिंगांनी जो बजेटचा जो आराखडा तयार केला हा जुन्या बजेटप्रमाणे समाजवादी अर्थरचनेला धरूनच केला. नरसिंह रावांनी तो त्यांना बदलायला लावला आणि खुल्या अर्थव्यवस्थेचं पाठबळ ज्याला मिळेल अशा प्रकारचा अर्थसंकल्प तयार करायला गेला, असं देखील वाचण्यात माझ्या आलेलं आहे. आणि त्यानंतर मग नोव्हेंबर 91 मध्ये ते जे कर्ज घेतलं होतं, हे कर्ज होतं $405 दशलक्ष, 47 टन सोनं हे बंधक म्हणून ठेवलं होतं. हे कर्ज जे आहे हे 91 सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सोडवलं गेलं, सोनं सोडवलं गेलं. ते बँक ऑफ इंग्लंडमधलं लंडनमध्येच होतं. भारताचं पुष्कळचं सोनं हे विदेशी देशांमध्ये तिथे ठेवलेलं आहे. लॉजिस्टिक्सचा विषय असतो, कुठं ठेवायचा असा विषय असतो, त्यामुळे ते तिथे आहे. या विषयामध्ये एक खूप चांगलं पुस्तक ज्याच्यामध्येच ह्या अर्थसंकल्प आता जो मी उल्लेख केला त्याचा आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया अनबाउंड. ही जी नवीन खुली अर्थव्यवस्था आणली त्यावर हे पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत गुरचरण दास. आणि हे गुरचरण दास हे प्रॉक्टर आणि गॅम्बल या कंपनीचे सेवानिवृत्त CEO आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं फार सुरेख पुस्तक आहे. हे सगळ्या अर्थव्यवस्था नवीन कशी आणली, त्याचे परिणाम काय होत आहेत. 2000 साली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. ज्यांना अर्थकारण आणि या सगळ्या विषयांमध्ये रस आहे त्यांनी अवश्य हे पुस्तक वाचावं असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये मुख्य विषयाकडे आता येऊ. आपल्या देशामध्ये एकूण नोकऱ्यांची संख्या ही 61,60,00,000 एवढी आहे. त्यामध्ये साधारणपणे ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर, अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये 46,20,00,000 आणि ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये 15,20,00,000. ऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे फॅक्टऱ्या आहेत, कंपन्या आहेत, व्यापारी कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा सरकारी नोकरी आहेत. हे सगळं ऑर्गनाइज्ड सेक्टर, त्याच्यामधले कामगार, त्याच्यामधले कर्मचारी. आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे छोटी मोठी दुकानं आहेत, कोणी भाजीवाला आहे तो आपल्याला एक मदतनीस घेतो, एखादा दुकानदार आहे, किराणा मालाचा दुकानदार आहे, तो त्याच्या दुकानामध्ये 2-3 नोकर ठेवतो, किंवा एखादा स्वयंरोजगार चालवणारा कोणीतरी छोटंसं एक गॅरेज चालवतं, कोणीतरी शिंप्याचं दुकान चालवतं. हे सगळे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये येतात. अशांमध्ये 46,20,00,000 एवढ्या नोकऱ्या आता उपलब्ध आहेत, लोक ते करतायत. या सगळ्यामध्ये 1,04,00,000 एवढे 1,40,00,000 एवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत. म्हणजे 61 कोटीपैकी फक्त 1.5 कोटी नोकऱ्या या सरकारी नोकऱ्या आहेत. बाकी सगळ्या ऑर्गनाइज्ड अनऑर्गनाइज्ड खाजगी नोकऱ्या आहेत. मग जर देशात नोकऱ्या निर्माण करायच्या असतील तर मग हे खाजगी जे नोकऱ्या देणारी मंडळी आहेत यांना चालना दिली पाहिजे. आणि Naukri.com वगैरे वेगळी वेगळी नोकऱ्या देणारी HR ह्युमन रिसोर्सेस पोर्टल्स आहेत. त्याच्यामध्ये ज्यांनी आपली कंपनी रजिस्टर केलेली आहे की आम्हाला माणसं पाहिजेत, असे 25,000 एम्प्लॉयर्स आहेत की ज्यांना माणसं पाहिजेत आणि त्यांनी त्या Naukri.com वगैरे सारखे जे नोकऱ्यांचे पोर्टल आहेत तिथे आपलं नाव रजिस्टर केलेलं आहे.
बेकारी देखील गेल्या 8-9 वर्षामध्ये कमी झालेली आहे. कारण उद्योग वाढीला लागले की लोकांना नोकऱ्या मिळतात. फॅक्टऱ्या, कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं की लोकांना नोकऱ्या मिळतात. छोटी मोठी औद्योगिक संस्थानं, बिझनेस हाऊसेस सुरू झाले, मग सर्व्हिसेस असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, की लोकांना नोकऱ्या मिळतात. 17-18 सन 2017-18 मध्ये आपल्या देशामध्ये 6% लोक हे बेकार होते, अनएम्प्लॉईड होते. 22-23 सालचा जो डाटा आलेला आहे याच्यामध्ये 3% लोक बेकार होते. म्हणजे पूर्वी 100रातले 6 लोक विना नोकरीचे, विना उद्योगधंद्याचे होते. आता ती संख्या 3% वर आलेली आहे. 3% लोक हे बेकार आहेत. वेगळे वेगळे जे त्याच्यामध्ये हे जे काढलेले आहेत आकडे, आता आपल्या देशामध्ये 60,41,000 नोकऱ्या आहेत. म्हणजे ढोबळ अंदाज काढला की 3 किंवा 4 किंवा 5 लोकांचं एक कुटुंब, तर घरटी एका माणसाला नोकरी आहे. 3% लोक असे की ज्यांना नोकरी नाही आहे. हा जो सगळा डाटा काढलेला आहे, हा काढलेला आहे वेगवेगळे जे संस्थानं आहेत की जे हा सगळा डाटा, माहिती गोळा करतात. त्याच्यामध्ये पिरियडिक लेबर फोर्स सर्वे, PLFS. दुसरा आहे EPFO, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. तिसरा आहे रिझर्व्ह बँक. आणि चौथा आहे नॅशनल करिअर सर्व्हिसेस. अशा ज्या वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत जे हा सगळा डाटा गोळा करतात, या सगळ्या संस्थानांची जी माहिती प्रकाशित केलेली आहे त्याच्या आधारावर मी हे आकडे सांगितलेले आहेत. मग नोकऱ्या वाढाव्यात, लोकांना रोजगार मिळावा म्हणून मग सरकारनं मेक इन इंडिया, मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया असे अनेक प्रकारच्या योजना की ज्यातनं ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे, ज्या तरुणांना उद्योग सुरू करायचा आहे, त्यांना कर्ज उपलब्ध होईल. कारण अनेकांना असं वाटत असतं की मी एखादा काहीतरी उद्योग सुरू करावा, पण मुख्य जाऊन अडतं ते कर्जाच्या तिथे अडतं आणि मग तो सुरू होत नाही. मग तो कुठेतरी नोकरी करतो, मग पैसा साठवू असा विचार करतो. पैसा साठवून उद्योग सुरू करेपर्यंत महागाई वाढलेली असते, त्याचं नवीन व्यवसाय सुरू करण्याचं वय गेलेलं असतं आणि त्यामुळे त्याच्या स्वप्नातला नवीन व्यवसाय किंवा नवीन उद्योग हा सुरूच होत नाही, तो तसाच राहतो. मग ते त्याला लवकर मिळावं म्हणून अशा प्रकारची कर्जांची योजना ही शासनानं सुरू केलेली आहे. सरकारी उद्योग हे महसूल फार कमी देतात, हे तोट्यात चालतात. खाजगी उद्योग हे सरकारला महसूल देतात. मग GST सारखा महसूल असेल हा मिळतो. आता GSTला देखील विरोध केला जातो, पण मी माझा स्वतःचा एक छोटा व्यवसाय चालवतो. पूर्वी जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा मग एक्साईजचा टॅक्स भरा, व्हॅट भरा, लोकल टॅक्सेस भरा, ऑक्ट्रॉय भरा, असे कितीतरी 3-4 प्रकारचे टॅक्सेस हे वर्षातनं भरावे लागत असत. हे GST जे आहे, GST आल्यानंतर लोकल टॅक्सेस, ऑक्ट्रॉय, व्हॅट सगळं गेलं आणि एक टॅक्स भरा. आता टॅक्सचं पर्सेंटेज किती असावं, त्याच्यामध्ये 0% वाला आहे, 5% आहे, 12% आहे, 18% वगैरे असे वेगवेगळे स्लॅब्स आहेत. त्याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, जे GSTचा विरोध करतात त्यांनी, विशेषतः राजकीय पक्ष, मुळामध्ये GST काउन्सिलचा जो पहिला नियम आहे तो असा आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा प्रतिनिधी हा त्याच्यामध्ये त्या GST काउन्सिलचा सदस्य आहे आणि सगळ्यांनी होकार दिल्याशिवाय एखादा नवीन बदल किंवा कायदा किंवा व्यवस्था ही GST काउन्सिलमध्ये येत नाही. त्यामुळे ज्या अर्थी ह्या सगळे रेट आणि सगळं GST काउन्सिलमध्ये आलाय त्याला सगळ्या राज्यांची मान्यता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणी विरोध जर करत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, एकाचा जरी विरोध असेल तरी तो बदल किंवा कायदा GST काउन्सिलमध्ये येत नाही. मग तुम्ही आत्ता विरोध करताय, तुमचं जे राज्य आहे त्यांनी विरोध का नाही केला?
ह्याचा अर्थ जे काय आहे ते सर्व मान्य आहे, मेजॉरिटी मताने नाही, सगळ्यांनी 100% लोकांनी हो म्हटलं की ते होतं, त्यातल्या एकाने जरी नाही म्हटलं तरी ते होत नाही बदल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जीएसटी प्रणाली ही अत्यंत सोपी आहे. महिन्यातनं एकदा जीएसटीवर तुम्ही किती खरेदी केली आणि किती विक्री केली याचे डिटेल टाकले की त्याच्यावरच तुम्हाला किती टॅक्स भरायचा आहे त्याचं चलन येतं आणि ते सगळं होऊन जातं. किंवा एखादा सीए असेल तर सीएला महिन्यातनं एकदा तुमचं सेल परचेसचे डिटेल्स दिले की तो पटकन एका दिवसामध्ये ते फाईल करून टाकतो. इतकी सोपी कर प्रणाली आहे ही. आणि एकच कर असल्यामुळे त्याला वेगळे वेगळे कर, त्याचं गणित करा, कॅल्क्युलेशन करा, हा सगळा विषय नाही. सरकारी नोकरीमध्ये चलता है मानसिकता जास्त चालते. मग झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, कोण विचारताय, ही मानसिकता तिथे दिसून येते. आणि या मानसिकतेमुळे अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक साधं उदाहरण देतो, हे जवळजवळ सगळ्या सरकारी उद्योगांना लागू करता येईल. आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे आहेत. त्या ठिकाणी उल्फा ही दहशतवादी संघटना ही 80-90च्या दशकामध्ये खूप प्रभावी होती. त्यांचं म्हणणं असं होतं की आसाममधले जे खाजगी चहाचे मळे आहेत त्यातले असमिया मालक खूप कमी आहेत. मुख्यतः कलकत्ता, दिल्ली, जयपूर, मुंबई ह्या शहरांमध्ये राहणारे बंगाली, मारवाडी बगीच्यांचे मालक, चहा मळ्यांचे मालक आहेत. आणि हा सगळा चहाच्या मळ्यांचा उद्योग प्रचंड फायदा देतो आणि तो पैसा आसामच्या बाहेर जातो असं त्यांचं म्हणणं होतं. तिथे एक अग्रदूत नावाचं नियतकालिक आहे, कनेक्ट्स अँड डेका नावाचे त्याचे त्यावेळेला संपादक होते. त्यांनी या सगळ्या विषयावर मग 17 अग्रलेखांची एक मालिका चालवली उल्फाच्या विषयावर, त्यांच्या मागण्यांच्या विषयावर. खूप चांगली मालिका होती. त्याच्यामध्ये एका अग्रलेखात ते असं म्हणतात की असं जर आहे तर आसाममध्ये जे सरकारी चहाचे मळे आहेत ते का तोट्यात जातात, खाजगी मळे आहेत हे प्रचंड फायदा घेतात. आणि ते खरं आहे, सरकारी मळे तोट्यात जातात, खाजगी मळे प्रचंड फायदा मिळवतात. का? तोच चहा, तेच ग्राहक, तेच उत्पादन, तशाच प्रकारच्या फॅक्टऱ्या, इथे तोटा होतो आणि इथे प्रचंड फायदा होतो. का? तर याचा अर्थ सरकारी नोकरीमध्ये चलता हैची मानसिकता. आत्ताचं अगदी ताजं उदाहरण हे उत्तर प्रदेश मधलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी शाळांमध्ये बायोमेट्रिक अटेंडन्सची व्यवस्था, ते मशीन असतं, त्याच्यावर तुमचा अंगठ्याचा छाप द्या, म्हणजे मग तुम्ही किती वाजता आलात, किती वाजता गेलात हे आपोआप त्याच्यामध्ये नोंदलं जातं. तिथे खोटं लिहायची नाही. रजिस्टरमध्ये तुम्ही 11:30ला आलात आणि 9ला आलात म्हणून जरी सही केली तरी समजायला कोणी नाही. त्या रजिस्टरचा जो तिथे बसलेला क्लार्क आहे त्याला थोडं खुश ठेवलं की झालं, तोही तसाच उशिरा येणाऱ्यांपैकी असतं म्हणून चालतं सगळं. या बायोमेट्रिक अटेंडन्सला शिक्षकांकडनं विरोध झाला. शेवटी शासनाला तो आदेश मागे घ्यावा लागला. का? म्हणजे वेळेवर या हे सांगणं चुकीचं, पगार मात्र पाहिजे. आणि याच कारणांमुळे हे असले शिक्षक देखील आपल्या मुलांना सरकारी शाळेत नाही घालत, त्यांना खाजगी शाळांमध्ये घालतात. का? त्यांना माहिती आहे सरकारी शाळांमध्ये मी जसा एक शिक्षक चलता आहे, दांड्या मारतो, कामावर येत नाही, खोटी हजेरी लावतो, मग तिथे शिक्षणही चांगलं मिळत नाही, हे त्यालाही माहिती आहे. पण समाजवादी मानसिकता ही अशीच आहे. याच्यामध्ये मग कामाची टाळाटाळ, फुकटेगिरी, आम्हाला हे फुकट द्या, आम्हाला ते फुकट द्या, मग वीज फुकट द्या, तांदूळ फुकट द्या, पाणी फुकट द्या. आणि हे लोन आपल्या देशामध्ये एकेका राज्यात पसरत चाललेलं आहे. आता मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील खटाखट 8,500 आम्ही देऊ, मग आली मतं 8,500 साठी. आणि मग लोक गेलेही त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आमचे ह्या महिन्याचे 8,500 द्या असं सांगायला. पण ही मानसिकता फुकट. मी एक छोटासा माझा व्यापार आहे, मी काही होलसेल वस्तू दुकानांना विक्री करतो. एका ठिकाणी एका ग्रामीण भागामध्ये त्या दुकानाच्या ज्या मालकीनबाई होत्या फार शिक्षित नव्हत्या, पण त्यांना छोट्या मोठ्या दुकानातल्या सगळ्या त्या व्यवहार कळत होता. मला म्हणे, अहो तुम्ही मला
बिना जीएसटीचं बिल द्याल का? म्हटलं का मला तर जीएसटीने माल द्यावा लागतो, मग ते जीएसटी मी माझ्या खिशातनं कसे भरू? मी तुम्हाला जीएसटीचं बिल दिलं की त्यातनंच मी वरती भरणार. नाही म्हणे, सरकारला कशाला पैसे द्यायचे? म्हणजे आम्हाला रस्ते चांगले पाहिजेत, रस्त्याला खड्डे पडले आणि पडताही कामा नाहीत की आम्ही आरडाओरड करणार आणि उचितही आरडाओरड करणं. पण मग कुठनं? त्यांना म्हटलं तुमच्या दुकानासमोरच्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, तो जर दुरुस्त करायचा तर सरकारकडे पैसे असावे लागतात ठेकेदारांना द्यायला, मग ते सरकार कुठनं आणणार? त्यामुळे जाऊन द्यावं, कशाला सरकारला पैसे द्यायचे, आपले आपण ठेवायला पाहिजेत. ही मानसिकता आहे. सरकारला कर भरणार नाही, पैसे का द्यायचे, ही मानसिकता आहे. ही या समाजवादी विचारसरणीतून आलेली आहे. त्याविरुद्ध नोकऱ्या, खाजगी कंपन्यांमध्ये जर नोकऱ्या आणल्या तर कंपन्या सुरू केल्या तर मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं की लोकांना नोकऱ्या मिळतात, शासनाला महसूल मिळतो आणि त्यातनं मग शासन देखील चालतं. आता खाजगी कंपन्या जर यायला हव्या असतील तर 3-4 गोष्टी त्याच्यामध्ये व्हाव्या लागतात. एक तर तुमच्या सगळ्या परवानग्या ज्या सरकारकडनं घ्याव्या लागतात. या एका ठिकाणी या टेबलावरून त्या टेबलावर, त्या टेबलावरून त्या टेबलावर, मग तो टेबल म्हणतो नाही तुम्ही 2 दिवसांनी या, मग तिथे 2 दिवसांनी गेलं की तो म्हणतो नाही ते अमुक साहेब नव्हते, त्यांची सही झाली नाही, अजून 2 दिवसांनी या. असं करत 4-4 महिने, 6-6 महिने त्या उद्योगाचा लायसन्सेस आणि परवानग्या मिळायलाच वेळ जातो. इथे कर्ज मंजूर झालेलं असतं, कर्ज आलेलं असतं, त्याचे हप्ते सुरू होतात. मग शेवटी उद्योजक तो त्यातनं बाहेर पडतो आणि दुसऱ्या राज्यामध्ये जातो. ईज ऑफ डुईंग बिझनेस. माझं जर एकाच टेबलावर सगळं काम झालं आणि 1-2 दिवसात जर सगळं काम झालं तर मग माझा उद्योग सुरू होतो. त्यासाठी मग मला कर्ज लागतं. मग ते कर्ज घ्यायला जर टाळाटाळ होत असेल, आज नाही उद्या या, मग अमुक एक कागद नाही, मग दुसऱ्या दिवशी तो कागद घेऊन गेले नाही, अजून एक कागद नाही, असं करत कर्ज मिळायला वेळ लागतो. कर्ज मिळायला वेळ लागतो, मग कर्ज मिळाला की परवानग्या मिळायला वेळ लागतो आणि त्या उद्योगाला उशीर होतो. त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस एक. दुसरं ट्रान्सपोर्टेशन. तुमचा माल जेवढ्या लवकर ग्राहकापर्यंत पोचेल तेवढा व्यवसायाची गती वाढते. मग त्यासाठी चांगले रेल्वेज असणं, चांगले रस्ते असणं, चांगली बंदरं आणि नौकानयन हे असणं, वीज असणं, पाणी असणं, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, मूलभूत सुविधा, ह्या मूलभूत सुविधा असाव्या लागतात आणि आपल्या देशामध्ये या मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम हे जोरात सुरू आहे. आणि त्याचाच परिणाम असा आहे की 17-18 साली बेकारी होती 6% आणि 22-23 साली बेकारी आली 3%. उद्योग वाढले. आत्ता सुद्धा जेवढ्या नोकऱ्या आपल्या देशामध्ये आहेत त्यातल्या फक्त 2% म्हणजे 2% नोकऱ्या या सरकारी आहेत, बाकी सगळ्या खाजगी आहेत. त्यामुळे खाजगी क्षेत्राला जेवढं प्रोत्साहन दिलं जाईल तेवढं चांगलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टाटाची नॅनोची फॅक्टरी ही बंगालमध्ये सिंगूरमध्ये होणार होती. ती ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री असताना ती फॅक्टरी तिथे होऊन दिली नाही, आंदोलन केलं आणि मग टाटाने ठरवलं, डिक्लेअर केलं आम्ही सिंगूरमधनं बाहेर पडणार आहोत आणि मग ती फॅक्टरी गुजरातमध्ये आली. त्यांना जमीन मिळाली, तिथे फॅक्टरी उभी राहिली आणि त्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला त्यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बोलावलं. एकाच मंचावर नरेंद्र मोदी आणि रतन टाटा होते. पत्रकारांनी नरेंद्र मोदींना विचारलं, हे तुम्ही इकडे आणलं कसं? नरेंद्र मोदी म्हणाले, मी टाटाना फक्त एक SMS टाकला, युअर फॅक्टरी इज वेलकम टू गुजरात. टाटांची माणसं आली, त्यांना जमिनी दाखवल्या गेल्या, बाकी सगळे विषय दाखवले गेले, त्यांनी लगेच त्याला मान्यता दिली, फॅक्टरी सुरू देखील झाली. फॅक्टरी सुरू झाल्यामुळे तिकडच्या लोकांना रोजगार मिळाला, पश्चिम बंगालमध्ये रोजगार नाही मिळाला. उद्योग सुरू झाला की रोजगार मिळतात, उद्योग सुरू नाही झाला की रोजगार जातात. मग त्यासाठी मूलभूत सुविधा ही असावी लागते. युनियनबाजी, पैसे द्या आम्हाला, 100 कोटी द्या, 100 कोटीचं टार्गेट वगैरे, की मग उद्योग बाहेर जातात. असं झालं की या फुकटेगिरीचा परिणाम म्हणून अनेक देशांची अर्थव्यवस्था ही डबघाईला आलेली आहे. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट अर्थव्यवस्था ही रशियाची,
ही कम्युनिस्ट अर्थव्यवस्था 88-89 मध्ये डबघाईला आली. मध्य आशियामधले अनेक देश हे सोव्हिएट रशियापासून वेगळे झाले आणि त्यानंतर मग जे आलं रशियामध्ये, त्याच्यामध्ये कम्युनिझमचं नाव राहिलं, कम्युनिझमच्या नावाची हुकुमशाही राहिली, पण कम्युनिझमची तत्व ही बाजूला केली गेली. आज जे भारत त्यांच्यासोबत पेट्रोलियमचे करार करताय हे रशियाला पण हवा आहे, कारण त्यातनं त्यांना आर्थिक फायदा आहे, त्यांच्या अर्थनीतीसाठी ते आवश्यक आहे. आणि मग त्याचा आपल्याला फायदा होत असेल तर त्यांच्याशी करार करा आणि रशियाकडनं तेल आणा. रशियाचं उदाहरण पाहून चीन सावध झालं. कम्युनिस्ट हुकुमशाही त्यांनी बाजूला केली नाही, परंतु कम्युनिस्ट अर्थव्यवस्था त्यांनी बदलली, खुली अर्थव्यवस्था आणली, हुकुमशाही आणली आणि स्वस्त लेबर हे त्या ठिकाणी तिथे हुकुमशाही असल्यामुळे ते स्वस्तामध्ये काम करून घेतात आणि त्यामुळे चीनी वस्तू या स्वस्त पडतात. पण व्हेनेझुएला आहे, श्रीलंका आहे, या देशांमध्ये फुकटेगिरी झाली. हे फुकट घ्या, ते फुकट घ्या, ते फुकट घ्या आणि त्यातनं या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून गेल्या. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळायला, पूर्ववत आणायला, सावरून घ्यायला भारतानंच मदत केलेली आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्था मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी ही मजबूत झालेली आहे. एखादा उद्योग सुरू झाला की त्याच्यासोबत डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीज येतात. मग कुठलाही उद्योग असो, रिअल एस्टेटचा व्यवसाय चांगला सुरू झाला की मग त्याला लागणारं सगळं सामान, सिमेंट असेल, स्टील असेल, पत्रे असतील, त्याला लागणारं मनुष्यबळ असेल, हे सगळं सुरू होतं. एखादं ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर असेल की मग त्याचे डीलर्स आहेत, त्याचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, त्याला लागणारे स्पेअर पार्ट्स आहेत, त्याला लागणाऱ्या टायर सारख्या वस्तू आहेत, हे सगळं पुरवणाऱ्यांच्या उद्योगाला गिराईक मिळतं, कारण ते यांना ह्या वस्तू पुरवतात. याला डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीज म्हणतात. एखादा फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर असेल की जो तयार कपडे देतो, मग त्याला कापड देणारा माणूस लागतो, त्याला शिंपी लागतात, त्या शिंप्यांसाठी स्विंग मशीन्स लागतात. ह्या डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीत एखादा रेडीमेड कपड्यांचा उद्योग सुरू झाला की हे सगळं तिथे आपोआप लागतं, डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीज सुरू होतात. टुरिझम इंडस्ट्री, एखादं ठिकाण हे टुरिस्ट स्पॉट म्हणून जर विकसित केलं तर मग त्या ठिकाणी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, त्या ठिकाणच्या स्थानिक कलाकारांच्या कलेच्या वस्तू याची विक्री, अगदी काही नाही तर चहाचे टपरीवाले सुद्धा आपला व्यवसाय तिथे उभा करू शकतात. टॅक्सी ड्रायव्हर्स, रिक्षावाले, या सगळ्यांना त्यातून व्यवसाय मिळतो. त्यामुळे एखादा मोठा उद्योग सुरू झाला की डाऊनस्ट्रीम इंडस्ट्रीज देखील सुरू होतात, त्यांना देखील चालना मिळते आणि त्यातनं रोजगार निर्मिती ही होत असते. पण याचा अर्थ सगळीच भांडवलशाही आणली पाहिजे असंही नाहीये. अमेरिकेत भांडवलशाही आहे. एकेकाळी आर्थिक जगतात अमेरिका सगळ्यांशी दादागिरी करायची. आज अमेरिकेची भांडवलशाही देखील कोसळण्याच्या स्थितीत आहे. दत्तोपंत ठेंगडी हे एक मोठे विचारवंत होते, संघाचे प्रचारक होते. त्यांनी खूप पूर्वी रशिया कोसळायच्याही जवळजवळ 20 वर्ष आधी भाकीत केलं होतं की हे कम्युनिझम असलेलं रशिया आर्थिकदृष्ट्या आज न उद्या कोसळणार आहे, कारण त्यांचं अर्थकारण नीट चाललेलं नाही, कोसळलं. त्यांनीच हे भाकीत केलेलं आहे की कॅपिटलिझम जे आहे, भांडवलशाही, ही देखील स्वतःच्याच वजनाने कोसळणार आहे. ती प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. आणि मग त्यांनी थर्ड वे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आज जगामध्ये अनेक विचारवंत जे अर्थकारणावर विचार करतात, त्यांनी हे विचार सुरू केलेले आहे की सोशलिझम हे एक टोक झालं, कॅपिटलिझम हे दुसरं टोक झालं, त्यातला सुवर्ण मध्य किंवा आणखीन दुसरा तिसरा कुठला तरी एक आर्थिक मार्ग हा विकसित करावा लागेल. महात्मा गांधींचं देखील तेच म्हणणं होतं, आपल्या देशामध्ये समाजवादी अर्थरचना उपयोगाची नाही. आपल्या देशातला 80% लोकसंख्या ही खेड्यांमध्ये राहते, तिथे ते आपली शेती करतात. त्यामुळे या आपल्या देशातल्या परिस्थितीला अनुसरून आपली अर्थरचना उभी केली पाहिजे, असं त्यांचंही मत होतं. हे जे थर्ड वे आहे, हे थर्ड वे अशा प्रकारचा विचार करणारे आज जगामध्ये अनेक विचारवंत, आर्थिक विचारवंत हे त्याच्यावर चिंतन करतायत. त्यांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत.
शासनानं उद्योग चालवू नयेत, उद्योग चालवणं हे शासनाचं काम नाही, हे शरदराव पवारांचं देखील मत आहे. त्यांचं एक फास्ट फॉरवर्ड म्हणून पुस्तक आहे. हे फास्ट फॉरवर्ड पुस्तक 2007 साली प्रकाशित झालेलं आहे. त्यात त्यांनी हे मत मांडलेलं आहे. इंडिया टुडेमध्ये देखील 2007 साली एक बातमी आलेली आहे, ज्याच्यामध्ये शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे त्या बातमीमध्ये, तोट्यात जाणारे उद्योग लवकरात लवकर विकून टाका. आज त्यांची अनुयायी मात्र देश विकला, देश विकला, अंबानीला विकला, अडाणीला विकला म्हणून आरडाओरड करतात. पण शरदराव पवारांनी त्यांचं हे मत त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्या पुस्तकाचं संपादक, ज्येष्ठ संपादक अरुण टिकेकर यांनी केलेलं आहे. ही दोन्ही तिन्ही पुस्तकं ही वाचली पाहिजे. ज्यांना अर्थकारण आणि त्यासंबंधीच्या विषयांमध्ये रस असेल त्यांनी नक्की वाचली पाहिजे. शेवटी जाता जाता एक गमतीचा विषय सांगतो, आणि हे माझं मत नाही, हे मधु दंडवते हे ज्येष्ठ राजकीय नेते होते, अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे होते, विचारवंत होते. त्यांनी हे म्हटलेलं आहे की आज समाजवाद्यांना गांधीवादी समजलं जातं. आम्ही खादीचे कपडे वगैरे वापरतो इथपर्यंत ठीक आहे, पण महात्मा गांधी समाजवादाचे विरोधक होते. समाजवादाचे जे विचार आहेत ते गांधीवादी विचारांशी कुठेच मेळ खात नाहीत, जुळत नाहीत. पण समाजवादी लोकांना गांधीवादी समजलं जातं, आणि आमचेही लोक त्याचा फायदा महात्मा गांधींचं नाव घेत घेत महात्मा गांधींचा ज्याला विरोध होता ती समाजवादी विचारधारा आम्ही पुढे रेटतोय. असं मधु दंडवते, आणि हे मत त्यांनी मांडलंय येरोडा तुरुंगात आणीबाणीमध्ये जेव्हा तुरुंगात होते त्यावेळेला. मग अनेक नेते तिथे होते, मधु दंडवते होते, बाळासाहेब देवरस होते, आणि आणखीन बरेच होते. मग त्यांनी जेलमध्ये एक व्याख्यानमाला चालवली, आणि त्या व्याख्यानमालेमध्ये हे मत त्यांनी मांडलेलं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं, बाळासाहेब देवरसही होते, महात्मा गांधींचे खरे अनुयायी तर तुम्ही आहात. कारण जे महात्मा गांधी स्वदेशीचा विचार करत होते, आणि आपल्या देशाला अर्थनीती हे आपल्या देशाच्या परिस्थितीला पूरक अशी असली पाहिजे, संघाचा तोच विचार आहे. पण तुम्हाला गांधी विरोधी मानलं जातं, आणि गांधी विरोधी असलेला समाजवाद हा आम्ही जोपासतो, आम्हाला गांधीवादी मानलं जातं. हा विरोधाभास आहे. परसेप्शन आणि रियालिटी म्हणतात ती यालाच. पण मुळामध्ये उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत. तोट्यात जाणारे खाजगी उद्योगधंदे हे चालवता कामा नयेत. उद्योगधंदे चालवणं हे सरकारचं काम नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उगाचच हे विकलं ते विकलं ही आरडाओरड करू नये. जेवढे उद्योग चालतील तेवढा शासनाला महसूलही मिळेल, लोकांना नोकऱ्याही मिळतील. या दृष्टीने याचा विचार करावा. अनंत अंबानीच्या विवाहाच्या निमित्ताने जे काय सगळे अनेक लोकांनी वेगळी मत प्रदर्शन केली, त्यातून माझ्या मनात जे विचार आले ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हे पटलं असेल आणि अधिक लोकांनी हे ऐकावं असं वाटत असेल तर कृपया शेअर करा, लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.